सप्रेम जय भीम। सर्वप्रथम आपणा सर्वांना आषाढ पौर्णिमा, वर्षावास आणि गुरुपौर्णिमेच्या मंगलमय सदिच्छा। मित्रांनो, अवघा महाराष्ट्र सध्या आषाढी वारीच्या भक्तिरसात न्हाऊन निघालाय। लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करीत पंढरपूरच्या दिशेनं पोहोचत आहेत। परंतु पंढरपूरची वारी ही केवळ धार्मिक परंपरा आहे की भक्तीचा उत्सव? या वारीला सामाजिक समतेचा विचार, सामाजिक संघर्षाची पार्श्वभूमी, मानव मुक्तीचा इतिहास आणि श्रमण परंपरेचा वैचारिक वारसा आहे का, हे प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल आणि वारकरी परंपरा यांचे एकूण स्वरूप समजून घेताना इतिहासातील अनेक दडलेले संदर्भ समोर येत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1955 मध्ये लिहिलेल्या संशोधनपर लेखनात पंढरपूरचा पांडुरंग बुद्ध असल्याचे मत बाबासाहेब व्यक्त करतात। बाबासाहेबांसारख्या महान तत्ववेत्यानं व्यक्त केलेले हे विधान सहजपणे दुर्लक्षित करता येणार नाही, कारण बुद्धाच्या संघात जसा जातीभेद नव्हता, वर्णभेद नव्हता, जन्मावर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव नव्हता, अगदी तसंच पंढरीच्या वारीतही जात, धर्म, पंथ, श्रीमंत, गरिबी या पलीकडे जाऊन लाखो लोक एकत्र येतात, एकत्र चालतात। बुद्ध धम्मात पंचशील, अष्टशील आणि दशशील यासारख्या नैतिक आचारसंहितेला महत्त्व आहे। अगदी तसंच वारकरी संप्रदायात, वारकरी चळवळीतही सदाचार, संयम, शिस्त आणि नैतिक आचरण यांनाही तितकेच महत्त्व आहे। एकूणच विठ्ठलाचा निशस्त्र अवतार, त्याचा पितांबर, संत परंपरेतील समतावादी संदेश आणि वारकऱ्यांची लोकाभिमुख परंपरा पाहिल्यानंतर तथागत बुद्ध, विठ्ठल आणि संत परंपरेतील नात्याचा गंभीरपणे विचार करावा लागतो। हा विचार करताना इतिहासाचार्य प्राध्यापक माम देशमुख यांच्या मते गुलामगिरी, अंधश्रद्धा आणि जातीभेदावर वार करणारे ते वारकरी। प्राध्यापक माम देशमुख यांची ही व्याख्या केवळ भाषिक सौंदर्य नाही, ती वारकरी चळवळीच्या सामाजिक आशयाचा मागोवा घेते। पण आजचे वारकरी खरंच प्राध्यापक माम देशमुख यांच्या व्याख्येत बसणारे आहेत का? खरं पाहता भारतीय इतिहासात श्रमण आणि ब्राह्मण या दोन परस्पर विरोधी विचारधारा दीर्घकाळ समोरासमोर उभ्या राहिलेल्या दिसतात। श्रमण परंपरा म्हणजे समता, विवेक, तर्क, मानवता आणि सामाजिक न्याय। या परंपरेचे बौद्ध आणि जैन हे धर्म प्रमुख प्रवाह। या उलट ब्राह्मणी परंपरेनं वर्णव्यवस्था, जातीय उतरण आणि सामाजिक विषमता यांना धार्मिक आधार दिला आणि त्या आधारे समाजात विषमता पेरली। म्हणूनच पंढरपूरची वारी कोणत्या परंपरेतून जन्माला आली याचा शोध घ्यायचा असेल तर आपणाला संत परंपरेकडे पाहावे लागेल। या संत परंपरेतील संत नामदेव, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार, संत सेना नावी, संत नरहरी सोनार, संत तुकाराम महाराज यासारखे संत धर्मसत्तेचे प्रतिनिधी नव्हते। ते बहुजन समाजातून आलेले सामान्य लोक होते। त्यांनी मंदिरातील बंदिस्त देवाला चौकटीतून बाहेर काढले आणि थेट सामान्य माणसाच्या जीवनाशी जोडले। नेमकं हेच त्या काळातील ब्राह्मणी व्यवस्थेला मान्य नव्हते। शूद्र आणि अतिशूद्र समाजातील व्यक्तींनी आध्यात्मिक क्षेत्रात नेतृत्व करावं, आध्यात्मिक मुक्तीचे परमोच्च शिखर गाठावं आणि आध्यात्मिक मुक्तीचे अधिकार मागावेत। त्या अधिकारांद्वारे सामाजिक भेदाभेदीला त्यांनी आव्हान उभं करून एकतेच्या, समतेच्या निर्मितीसाठी आंदोलन उभं करावं, हे त्या काळच्या व्यवस्थेला असह्य झाले होते आणि आजही असह्य होत आहे। त्यामुळेच आपल्या संतांचा छळ करण्यात आला, त्यांना अपमानित केलं गेलं, त्यांच्या आध्यात्मिक पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं। तुकाराम महाराजांचे सामाजिक समतेचे अभंग इंद्रायणी नदीत बुडवले। संत नामदेव, संत तुकाराम यांचा अनन्वित छळ केला गेला, तरीही या संतांनी आध्यात्मिक मुक्तीची आणि सामाजिक एकतेची चळवळ थांबवलेली नव्हती। यामुळेच संत नामदेव महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नाहीत, त्यांनी साऱ्या उत्तर भारतात भ्रमण करून आपली सामाजिक समतेची चळवळ उभी केली। म्हणूनच शीख धर्माच्या पवित्र धर्मग्रंथात संत नामदेव यांच्या अभंगांना महत्त्वाचं स्थान मिळालंय। मराठी संतांमध्ये असा सन्मान मिळविणारे संत नामदेव हे एकमेव मराठी संत। संत ज्ञानेश्वरांनी देखील त्यांच्या या आध्यात्मिक श्रेष्ठतेचा गौरव केला होता। तरीही ब्राह्मणी धर्मशास्त्रांनी या संतांना शिंपी, माळी, कुंभार, नावी, धोबी, कुणबी यासारख्या समाज घटकात विभागून शूद्र ठरवलं। त्यांना आध्यात्मिक मुक्तीचा अधिकार नाकारला। या शूद्रांना राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या आधारे ओबीसी म्हणून ओळख दिली, जी आजही कायम आहे।
खरं पाहता महाराष्ट्रातील संतांचा विद्रोह ब्राह्मणी अन्यायाविरुद्ध होता. हा विद्रोह तलवारीचा नव्हता, तो विचारांचा विद्रोह होता. हा संघर्ष सत्तेसाठी नव्हता, तो मानवी प्रतिष्ठेसाठी होता. म्हणूनच आपल्या संतांना या संघर्षाची किंमत चुकवावी लागली. संत चोखामेळ्याला अस्पृश्यतेचा शाप भोगावा लागला, तर संत तुकाराम महाराजांना छळाचा सामना करावा लागला. त्यांचे समाज जागृतीचे अभंग इंद्रायणी नदीत बुडवले गेले. संत ज्ञानेश्वरांना संजीवन समाधी घ्यावी लागली. संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीविषयी आजही अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. संत ज्ञानेश्वरांची समाधी घेणं ही केवळ आध्यात्मिक घटना होती की सामाजिक दडपशाहीचे परिणाम होते, यावर वारकऱ्यांनी अधिक संशोधन करणं गरजेचं आहे. आपल्या संत चळवळीने ब्राह्मणी वर्चस्वाला वैचारिक आव्हान दिले होते, परंतु पुढे या संत परंपरेचे ब्राह्मणीकरण सुरू झाले. संतांच्या विद्रोही वारशाला चमत्काराच्या चौकटीत बंदिस्त करण्यात आलं. सामाजिक परिवर्तनाचा संदेश बाजूला सारून भक्तीच्या भावनिक आविष्काराला प्राधान्य देण्यात आले. याचे एक उदाहरण म्हणजे ग दि माडगुळकर यांनी लिहिलेलं कानडा राजा पंढरीचा हे गीत. या गीतात विठ्ठल नामदेवाची खीर चाकतो आणि चोखामेळ्याची गुरे राखतो. प्रथम दर्शनी भक्तीचं हे चित्र अगदी विलोभनीय वाटतं, परंतु या गाण्याकडे सामाजिक दृष्टिकोनातून पाहिलं तर अनेक प्रश्न उभे राहतात. जर विठ्ठल सर्वांचा असेल तर त्याने चोखामेळ्याची खीर का खाल्ली नाही? त्याने चोखोबाची भाकरी का स्वीकारली नाही? विठ्ठलाने चोख्याची खीर खाल्ली असती, त्याची भाकरी स्वीकारली असती, तर तिथं समतेचा खरा संदेश दिसला असता. पण अशा गीतांतून, अशा कलाकृतीतून नकळतपणे समाजातील भेदभाव टिकवून ठेवणारी मानसिकता पुढे येते आणि आम्ही मात्र त्याची कोणत्याही प्रकारे चिकित्सा न करता ते अलगदपणे स्वीकारतो आणि त्यावर माना डोलावतो. भारतीय संविधानातील अनुच्छेद 340 अंतर्गत स्थापन झालेल्या पहिल्या मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष गांधीवादी काका कालेलकर होते. काका कालेलकर आयोगाच्या कामासाठी जेव्हा साताऱ्याला भेट देण्यासाठी आले, तेव्हा त्यांनी स्वतःसाठी ब्राह्मण आचार्याची मागणी कलेक्टरकडे केली होती. असा संदर्भ कालकथित प्राध्यापक हरी नरके सर आपल्या प्रबोधनात वारंवार द्यायचे. मित्रांनो, हा संदर्भ जर खरा मानला तर तो एक गंभीर सामाजिक वास्तव दाखवतो. गांधीवादाचा प्रभाव असला तरी ब्राह्मण्यवादाची मानसिकता किती खोलवर रुजलेली होती याचे हे उदाहरण आहे. कालेलकरांच्या या भूमिकेचा विचार करता समाज सुधारणेची भाषा बोलताना त्यांचा बहुजन समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खरोखरच समतावादी असेल का? या कालच्या प्रश्नांना आज पुन्हा नव्याने महत्त्व प्राप्त झालंय. कारण तोच जातीवाद, तीच धर्मांधता, तीच भेदाभेद आज पुन्हा डोकं वर काढतीये. अशा ही विपरीत अवस्थेत मागील काही वर्षांपासून अनेक बौद्ध भिक्खू, आंबेडकरी विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते पंढरपूरच्या वारीत सहभागी होत आहेत. त्यासह पूजनीय भंते ज्ञानज्योतीजींसारखे विद्वान भिक्खू देखील वारीत सहभागी होऊन समता, बंधुभाव आणि पंचशिलेचा संदेश देत आहेत. परिणामी एका समतावादी परंपरेचे दोन समाज घटक, दोन भाऊ आता उरावरी भेटू लागलेत, गळ्यात गळे घालू लागलेत. ब्राह्मणी खडकात लुप्त झालेले मैत्रीचे, प्रेमाचे, आपुलकीचे झरे पुन्हा जिवंत होऊ लागलेत. अनेक दिंड्यांमध्ये भगव्या ध्वजांसोबत निळे ध्वजही डौलाने फडकू लागलेत. वारीत आता भीमगीतेही ऐकू येत आहेत. वारकरी आणि आंबेडकरी समाजातील कृत्रिम दुरावा आता कमी होऊ लागलाय. समतेच्या एका मोठ्या ऐतिहासिक परंपरेतील दोन प्रवाह पुन्हा एकमेकांच्या जवळ येत आहेत. हीच प्रक्रिया इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला अस्वस्थ करणारी ठरते. कारण या दोन समाजात ऐक्य निर्माण झाले तर जातीय वर्चस्व टिकवणे कठीण होईल. त्यामुळे वारीतील बंधुभावाच्या प्रक्रिये विरोधात अनेक शंका निर्माण करून विविध आरोप केले जात आहेत. हा दूषित प्रचार खोडून काढण्यासाठी अनेक समतावादी कार्यकर्ते पुढे येत आहेत. वारीत निर्माण होत असलेला बंधुभावाविरुद्ध प्रचार करणाऱ्या प्रवृत्तींना हे ठाऊक असायला हवं, महाराष्ट्राचा इतिहास केवळ मध्ययुगीन संत परंपरेपुरता मर्यादित नाही. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला अजिंठा, वेरूळ, कार्ले, भाजे, कान्हेरी यासारख्या बौद्ध लेण्यांची 2200 वर्षांची प्राचीन काळातील ऐतिहासिक समतावादी परंपरेची पार्श्वभूमी आहे. छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी परिसरातही प्राचीन श्रमण संस्कृतीच्या खुणा आजही आढळतात. त्यामुळे पंढरीची वारी
ही काही अचानक निर्माण झालेली घटना नाही. ती या भूमीतील दीर्घकालीन सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवाहांचा एक भाग आहे. म्हणूनच गरज आहे ती वारीच्या मूळ गाभ्याला समजून घेण्याची. वारी म्हणजे काय? तर वारी म्हणजे धार्मिक उत्सव नाही. वारी म्हणजे समतेचा संदेश. वारी म्हणजे माणसाला माणूस म्हणून स्वीकारण्याची संस्कृती. वारी म्हणजे स्त्री पुरुष समतेची जाणीव. वारी म्हणजे जातीय विषमतेविरुद्धचा आवाज. वारी म्हणजे अन्यायाविरुद्ध उभी राहण्याची प्रेरणा. जर वारकरी संतांच्या खऱ्या वारशाचे खरे वारसदार असतील तर त्यांनी केवळ पंढरपूरच्या रस्त्यावर चालून भागणार नाही. त्यांनी समाजातील शोषण, स्त्री अत्याचार, धर्मांधता, जातीय भेदभाव आणि अन्यायाविरुद्ध उभं राहायला हवं. कारण संतांचा वारसा हा केवळ भक्तीचा नाही, तो सामाजिक परिवर्तनाचा आहे. वारी मागे हजारो वर्षांची समतावादी श्रमण परंपरा, बहुजन संतांचे योगदान, सामाजिक संघर्ष आणि मानव मुक्तीची प्रेरणा आहे. या इतिहासाकडे डोळसपणे पाहणे ही आजच्या वारकरी चळवळीची खरी गरज आहे. आज विठ्ठल कोण होता हा प्रश्न नाही, परंतु विठ्ठलाच्या नावाने उभी राहिलेली समता जिवंत आहे का? आजचा पांडुरंग बुद्ध आहे की नाही हा प्रश्न कधीतरी मार्गी लावू. पण आज आपण बुद्धाच्या करुणेचा, संतांच्या विद्रोहाचा आणि बहुजन संघर्षाचा वारसा जपत आहोत का? जर वारी केवळ टाळ, मृदुंग, भजन आणि दर्शनापुरती मर्यादित राहिली तर ती एक केवळ धार्मिक परंपरा म्हणून टिकून राहील. पण वारीने आणि वारकऱ्यांनी संतांच्या विद्रोहाचा, बुद्धाच्या समतेचा, करुणेचा आणि संविधानाच्या सामाजिक न्यायाचा ध्वज हाती घेतला तर ती एक सामाजिक क्रांतीची मोठी लोक चळवळ म्हणून उभी राहील. म्हणूनच आता वारकऱ्यांनी ठरवायचं आहे, त्यांना चमत्काराचा विठ्ठल हवा की समतेचा पांडुरंग हवा. संतांनी पंढरपूरचा रस्ता दाखवला, परंतु त्यांचे अंतिम गंतव्यस्थान माणसा माणसात समता निर्माण करणे हे आहे. वारकरी या समतेच्या सुधारणेसाठी आपल्या आदर्श संतांच्या विद्रोहाचा वारसा घेऊन खरंच उभे राहतील का? वारकरी अन्याय अत्याचारावर तुटून पडतील का? पाहूया नक्की काय घडतंय ते. मी राजू पडवळ. आपण पाहत होतात आपलं रमाई टेलिव्हिजन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या कमेंट्स यूट्यूबच्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की द्या. मित्रांनो, हा व्हिडिओ बनविण्यासाठी मान्य आहेर सर यांच्या सोशल मीडियावरील लेखाचा आधार घेण्यात आलेला आहे. त्याबद्दल आहेर सरांचे देखील मनापासून धन्यवाद.